राधाचे लग्न होऊन ती नांदायला आली आणि तिला नवऱ्याच्या कारभाराचा पत्ता लागला. तिचा नवरा राकेश साहनी हा दारू विक्री, तस्करी यामध्ये सामील होता. गुन्हेगारीत राकेशच्या नावाचा चांगला दबदबा होता. तगडा बिंदास राकेश तिला पाहता क्षणीच आवडला होता. त्यामुळे तिने कसलाही विचार न करता त्याला पसंती दिली. राधा ही दिसायला देखणी होती. गोरापान रंग, सडपातळ बांधा, कमनीय शरीर सौंदर्य असणारी राधा कोणालाही आकर्षित करेल अशी होती. तिच्या नजरेतील कामुकता भल्या भल्यांना घायाळ करत होती. तिची कामुक खुणशी नजर एखाद्याच्या नजरेला भिडायची तेव्हा तो गारच व्हायचा. राधासारखी कातील जवानी असणारी बायको मिळाल्याने राकेश खुश होता. त्याचा अवैध धंद्यातील जोडीदार होता सुभाष कुमार शर्मा. सुभाषही तरुण होता, पण त्याचे लग्न झाले नव्हते. गुन्हेगार असला तरी एखाद्या फिल्मी हिरोसारखा तो दिसायचा. गोरा रंग, सडपातळ शरीर, फॅशनेबल कपडे आणि केसांचे झुलपे असणाऱ्या सुभाषची ओळख राधासोबत झाली. नवऱ्याच्या धंद्यातील मित्र असल्याचे तिला समजले तेव्हा ती त्याच्याशी आपुलकीने वागू लागली. दोघांची चांगली ओळख झाली तशी राधा ही राकेश आणि सुभाष या दोघांमध्ये तुलना करू लागली. सुभाष देखणा आहे, रोमॅन्टिक आहे, शिवाय कामही अक्कल हुशारीने करतो असे तिला वाटायचे. त्या मानाने तिचा नवरा राकेश आर्दांड होता. प्रणयापेक्षा रासवट समागमात त्याला सुख वाटायचे. धंद्यातही त्याने नुकसानीचे निर्णय घेतले होते. त्यामुळे आता तिला राकेशपेक्षा सुभाष आवडू लागला. सुभाषच्या मनात देखील राधाबद्दल आकर्षण निर्माण झाले होते. ती आपल्याशी जवळकीने वागते याचा अर्थ काय ते तो समजून गेला होता. आता तोही नेहमी राकेशकडे येत होता. राकेशला भेटणे हा एक बहाणा होता. तो राधाला बघण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठीच येत होता. तिच्याही हे लक्षात आल्याने ती त्याला प्रतिसाद देत होती. तिच्या मनाची घालमेल सुरू असतानाच तिने हा सगळा प्रकार बहीण कृष्णाईला सांगितला. कृष्णाने नवऱ्याच्याही कानावर बहिणीची भानगड घातली होती, पण राकेश गुंड असल्याने या फंदात कुणी पडले नाही. काहीही करून राधाला मिठीत घ्यायचे असा विचार सुभाषने केला होता. राकेश कुठे जातो याची माहिती असल्याने सुभाषने राधाला एकटीला गाठण्याचे ठरवले. संधी मिळताच त्याने तिला तिच्या घरात एकटीला गाठले. राकेश कुठे गेला असे म्हणत तो घरात शिरला. तेव्हा ती हसत म्हणाली, मित्र कुठे गेला आहे याची माहिती तुम्हाला नाही का? तो म्हणाला, तसं नाही, पण तो अडखळला. तशी ती खळखळून हसली. खरं सांगा, कोणाला भेटायला आलाय, मित्राला की मला? तिचा इशारा समजल्याने त्याच्या मनातील भीती संपली. त्याने तिचा हात धरून तिला जवळ ओढले. माझ्या राधाराणीला भेटायला आलो आहे असे म्हणत त्याने तिच्या ओठाला ओठ लावले. तिनेही प्रतिसाद दिला. दोघांनी चुंबनाची देवाणघेवाण केली. दोघांच्या मनात होते ते घडले होते. त्याच्यापासून बाजूला व्हाण्याचा प्रयत्न ती करत होती. बाजूला व्हा, तुमचा मित्र आला म्हणजे माझा जीव घेईल. असा कसा जीव घेईल? तू माझी राणी आहे. बस झालं आता, काही बोलू नका. मला सगळं माहिती आहे. सगळं माहीत आहे तर सांग बघू माझ्या मनात काय आहे. ती काही बोलली नाही. ती लाजून खाली पाहू लागली. पुन्हा तो म्हणाला, माझं तुझ्यावर प्रेम आहे. होशील का माझी राणी? मलाही तुम्ही आवडता, पण माझ्या नवऱ्याला समजले तर तो मला जिवंत सोडणार नाही. त्याची काळजी तू करू नको, मी सगळा बंदोबस्त करतो असे म्हणत त्याने तिला सोडले. राधा, आता तुझा नवरा तुला माझ्या ताब्यात देईल आणि मग आपण सुहाग रात्र करू असे सांगून तो निघून गेला. ती भुसकळ्यात पडली. तिला तिचा नवरा किती बदमाश आहे हे माहीत होते. त्यामुळे ती मनातल्या मनात घाबरून गेली होती. 2-3 दिवस असेच निघून गेले. काहीच झाले नसल्यासारखे राधा आणि सुभाष वावरत होते. आणि अचानक एक दिवस पोलिसांनी छापा मारला. राकेश मुद्देमालासह सापडला. त्याच्याकडे अवैध दारूचा साठा सापडल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. तो गजाआड झाला. त्याला पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळताच राधा आणि तिची बहीण कृष्णा त्याला भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या. तेथे सुभाषही आला होता. राकेशने राधाला सांगितलं की आता माझी सुटका होईपर्यंत तुला जे काही लागेल ते सुभाषला सांगत जा. तसेच सुभाषलाही माझ्या बायकोला काही लागेल ते देत जा असे तो म्हणाला. तेव्हा सुभाष म्हणाला, तू काही काळजी करू नको. भाभींना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी मी घेतो. तुलाही लवकरात लवकर सोडवण्यासाठी वकीलही बघितला आहे. हे ऐकून राकेशला बरे वाटले. त्याची भेट घेऊन राधा, कृष्णा तसेच सुभाष बाहेर पडले. आता सगळा प्रकार राधाच्या लक्षात आला होता.
तर सुभाष आणि राधा यांच्यात बोलणे व्हावे या उद्देशाने तिच्या बहिणीने नवऱ्याला बोलावून घेतले. तेव्हा मी भाभींना घरी सोडतो, तुम्ही काळजी करू नका, असे सुभाषने तिच्या बहीण कृष्णाला सांगितले. कृष्णा तिच्या नवऱ्यासह निघून गेली तेव्हा सुभाष हसत राधाकडे बघत म्हणाला, राधाराणी आता काय म्हणते? तुझ्या नवऱ्याने सांगितले आहे तुला सगळे सुख द्यायला. राधा म्हणाली, आता माझ्या सगळे लक्षात आले आहे की हा सगळा तुझाच प्लॅन आहे. हो ग राणी, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुझ्या नवऱ्याला वाटेतून दूर करण्यासाठी मीच पोलिसांना टीप दिली होती. तिला सगळा उलगडा झाला होता. तिच्यासाठी सुभाषने मित्राचा घात केला होता. आता ती ज्याच्यासाठी नवऱ्याचा घात करायला तयार झाली होती. ते दोघे तिच्या घरी आले. एखाद्या नवविवाहित जोडप्याप्रमाणे घरात शिरताच त्याने तिला मिठीत घेतले. तिच्या देहाला घट्ट आवळून तो तिचे ओठ चुंबू लागला. तीही उत्तेजित झाली. ती आवेगाने त्याच्या ओठाचे चुंबन करू लागली. तो प्रचंड खुशीत आला. आता त्यांना अडवणारे कुणीच नव्हते. पाहता पाहता दोघे विवस्त्र झाले. तिच्या गोऱ्यापान नाजूक देहावरून त्याचे ओठ फिरू लागले. गालावरून, ओठावरून, मानेवरून त्याचे ओठ फिरू आले. तिच्या पुष्ट उरुजावरून ते आता फिरू लागले. ताठरलेल्या स्तनावरून त्याची जीभ फिरू लागली. त्याचे हे चाळे तिची वासनेची आग भडकू लागले. ती सुस्कारे सोडत होती तसा त्याचा जोर वाढत होता. त्याचे हात तिच्या पोटावरून, मांडीवरून फिरू लागले आणि तिची कामवासना भडकली. तोही आधीर झाला. दोघे एकमेकांना आवळू लागले. मग मात्र त्याने वेळ वाया घालवला नाही. क्षणाचीही उसंत न घेता तो तिच्यावर स्वार झाला. दोन शरीरे एकमेकांना भिडली, ओरबाडू लागली. पाहता पाहता संभोगाचा जोर वाढला. वासनेचे जणू वादळच आले. दमदार समागमानंतर ते शांत झाले. दोघांनाही हवे ते सुख मिळाले होते. आता त्यांच्या सुखात कसलाच आडसर उरला नव्हता. आता तो रोजच तिच्याकडे येत होता. रात्रभर त्याचा खेळ चालत होता. पण त्यांचा हा खेळ काही फार काळ रंगणार नव्हता. कारण राकेश काही फार मोठ्या गुन्ह्यात तुरुंगात गेला नव्हता. तो 2 महिन्यांनी परत आला आणि राधा सुभाषच्या मिलनात खंड पडला. पुन्हा सुभाषने राकेशला पकडून दिले. त्यातून सुटून आल्यानंतर मात्र राकेश पोलिसांपासून तोंड लपवत दिल्लीला पसार झाला. तो दिल्लीत राहू लागला. तर मुझफ्फरनगर येथे त्याची बायको राधा राहत होती. राधा एकटी राहते असे राकेशला वाटत असले तरी प्रत्यक्षात राधाने जणू सुभाषबरोबर संसारच थाटला होता हे त्याला समजले. तसा राकेश गांगरला. तो दिल्लीतून परत गावाला आला. तो लपून राहत असला तरी गावातच होता. त्यामुळे राधाचे सुभाषबरोबर संबंध ठेवणे कठीण झाले. राधाने तेव्हा सरळ राकेशचे घर सोडले आणि ती सुभाषच्या घरी राहायला आली. आपली बायको आपल्या मित्राच्या नादी लागली. आपल्याला सोडून त्याच्याकडे जाऊन राहिली हे पाहून तो हतबल झाला. काय करावे हे त्याला सुचेना. तो सुभाषच्या घरी गेला. राधाची माफी मागून त्याने तिला घरी आणले. ती राकेशबरोबर नांदायला आली. पण ती काही फार दिवस त्याच्याजवळ राहत नव्हती. 8-10 दिवसांनी ती पुन्हा परत सुभाषकडे पळून जात होती. हे प्रकार वारंवार होऊ लागले. राकेश आणि सुभाष यांच्यात राधावरून वाद होऊ लागले. राधा नवरा राकेशबरोबर राहत असली तरी प्रियकर सुभाषशिवाय तिला करमत नव्हते. या नेहमीच्या वादातून कायमची सुटका करून घेण्यासाठी राधाला राकेश किंवा सुभाष या दोघांपैकी एकाशी संबंध ठेवावे लागणार होते. साहजिकच तिने सुभाषला पसंती दिली. तिच्या या निर्णयास तिची बहीण कृष्णा, भाऊजी विकास यांनी देखील पाठिंबा दिला. आता राकेश विरोधात त्याची बायको राधा, मेवणी कृष्णा, साडू विकास आणि मित्र सुभाष ही चौकडी एक झाली. या चौघांनी मिळून राकेशचा काटा काढण्याचे निश्चित केले. राकेश हा आखाड्या घाट येथील कर्पुरीनगर परिसरात बायकोसह राहत होता. तिथे त्याचे अन्य नातेवाईक देखील राहत होते. तसेच तिथे दाट लोकवस्ती होती. त्यामुळे त्या परिसरात खून करून लपवणे कठीण होते. त्यासाठी ते निर्जन जागेचा शोध घेऊ लागले. त्याला बालूघाट परिसरातील शर्मा यांच्या खोल्या भाड्याने दिल्या जातात याची माहिती मिळाली. त्याने शर्मा यांना गाठले. 3 मजली इमारतीतील सर्वात वरच्या मजल्यावरील फ्लॅट सुभाषने भाड्याने घेतला. नेहमीप्रमाणे नवऱ्याबरोबर भांडण करून राधा सुभाषच्या फ्लॅटवर राहण्यासाठी आली. तो 2-4 दिवसात तिला नेण्यासाठी येणार हे तिला माहीत होते. तो येणार हे माहिती असल्याने मारेकऱ्यांनी संपूर्ण तयारी पूर्ण केली होती. 2च दिवसात राधाने राकेशला फोन केला. मला भेटायला या असे सांगितले. वास्तविक तेव्हाच राकेशला शंका यायला हवी होती. त्याला सोडून सुभाषकडे जाणारी राधा आता कशाला बोलावत असेल, यात काहीतरी काळेबेरे असावे असा संशय येणे त्याला अपेक्षित होते. तसा संशय त्याला आलाही असेल.
पण बायकोचे मनपरिवर्तन झाले असेल असे वाटले असण्याची शक्यता आहे. पण तो बायकोने बोलावले म्हणून तिने सांगितलेल्या पत्त्यावर तो पोहोचला. तेव्हा तिने दारू मटणाच्या पार्टीचा बेत आखला असल्याचे त्याला दिसले. त्याची बायको, मेव्हणी, साडू आणि त्याच्या बायकोचा प्रियकर असे सगळेच होते. राकेशही त्यांच्यात सामील झाला आणि दारू डोसू लागला. त्यांनी त्याला भरपूर दारू पाजली. तो दारूच्या नशेत झिंगू लागल्यावर सुभाषने शांतपणे धारदार शस्त्र बाहेर काढले. दरम्यान राधाची बहीण आणि त्याचा भाऊजी निघून गेले. आता राकेश, राधा आणि सुभाष तिघेच उरले होते. सुभाषने थंड डोक्याने क्रूरपणे मित्राचा गळा चिरला. तो ठार झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे त्याने 8 तुकडे केले आणि प्लॅस्टिकच्या मोठ्या ड्रममध्ये ते तुकडे टाकले. तो ड्रम युरिया, मीठ, ॲसिड यांच्यासह अन्य केमिकलने भरलेला होता. यामध्ये तो मृतदेह विरघळून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण मृतदेह सडणार असल्याने दुर्गंधी सुटणार होती. ही दुर्गंधी खोलीतून बाहेर पसरू नये यासाठी त्यांनी खिडकी दरवाजे बंद केले. इतकेच नाही तर दाराच्या खिडकीच्या फटीतही कापड दाबून बंदिस्त केले. रोज रात्री मुख्य दाराजवळ ते सुगंधित अगरबत्ती लावत असायचे, जेणेकरून सुगंध सगळीकडे पसरेल आणि दुर्गंधीचा मागमूस कोणाला लागणार नाही. 4 दिवस केमिकलमध्ये मृतदेहाचे तुकडे चढत होते. राकेशचा खून करून राधा व सुभाष दोघे निवांत झाले होते, पण पाप कधी लपत नाही. केमिकलची वाफ रूममध्ये पसरली होती. सर्व खोली बंदिस्त असल्याने सगळी वाफ खोलीत कोंडली गेली होती. त्यातच त्यांनी अगरबत्ती पेटून ठेवली होती. त्या विस्तवाच्या संपर्कात केमिकल आले आणि एकच धमाका झाला. या स्फोटामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. लोकांची गर्दी इमारतीसमोर झाली. घरमालकांसह अन्य लोकांनी 3ऱ्या मजल्यावर जाऊन पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला. साऱ्या घरात केमिकलने आग लागली होती. तसेच मानवी शरीराचे सडलेले तुकडे पडले होते. हे भयचकित करणारे दृश्य पाहून घरमालकाने तातडीने टाउन पोलीस ठाण्याला वर्दी दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या खोलीत राहणाऱ्या सुभाष आणि राधा यांचा पोलीस शोध घेऊ लागले. राकेशचा खून करून मृतदेह केमिकलमध्ये सडवत ठेवून संशयित पसार झाले होते. रात्रभर ते बस स्टँडवर राहिले आणि दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले. राधा आणि सुभाष यांना कांटी आणि अय्यापूर येथून ताब्यात घेण्यात आले. राधाने बहीण व भाऊजी यांचा उल्लेख केला नव्हता, मात्र परिसरातील लोकांनी त्या दोघांना पाहिल्याचे सांगितले. त्यावरून त्या दोघांनाही आरोपी बनवण्यात आले आणि त्यांचा शोध पोलीस घेत आहे. ते दोघे सीमागडीला जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या लक्षात आली आणि ते अजून सापडले नाही. या क्रूर घटनेने देशभरात खळबळ माजवली असून अधिक तपास पोलीस अधिकारी करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.